Hello everyone, welcome back to our this YouTube channel देशमुख कोचिंग्स अँड ऑल्सो स्मार्ट स्टडी किंग. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या स्मार्ट स्टडी किंग ॲज वेल ॲज देशमुख कोचिंग MS23 YouTube चॅनलवरती स्वागत आहे. सो आपला लिनियर इक्वेशन क्लिअर झाला, क्वाड्रेटिक इक्वेशन जे पण ऑलरेडी 3 लेक्चर व्हिडिओ क्लिअर झाले. आता हा असणार आहे आपला 4th लेक्चर व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधले जे रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत, जसं की 6th क्वेश्चन, 7th क्वेश्चन आणि हा 8th क्वेश्चन कंप्लीट करणार आहेत. ओके, आणि हे थोडेसे लेंथी क्वेश्चन्स आहेत म्हणून टाइम लागेल, म्हणून अगोदर क्वेश्चन लिहून घेतले. आता फास्ट मध्ये याचे आन्सर लिहू. याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचंय. पहिल्यांदा काय करायचं, या साइडच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं असतं. पण इथं बघा, मागच्याच लेक्चर मध्ये आय थिंक थर्ड लेक्चर मध्ये काय झालं होतं आपल्याकडून, की अगोदर सिम्प्लिफाय करायचं विसरलो होतो. तर अगोदर याला सिम्प्लिफाय करून घेऊयात. की काय करावं लागेल सिम्प्लिफाय करायला, मल्टिप्लाय बोथ साइड बाय x. दोन्ही साइडला x ने मल्टिप्लाय करू म्हणजे साइड खालचं कट होऊन जाईल. 6 मल्टिप्लाय हे आहे असं लिहून घेऊयात ना त्याच्यापेक्षा अगोदर. 6x minus 2 upon x is equals to 1 होल मल्टिप्लाय बाय x. आता या x न या 6x ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर 6x चा स्क्वेअर, हे मधलं मायनसचं साइन, त्या x न 2 upon x, हे 2x आणि हे कॅन्सल झाले, जर राहिले 2 इज इक्वल्स टू 2 into 1 into x, दॅट इज x. ओके, याला सिम्प्लिफाय करून घेऊ म्हणजे रिअरेंज करून घेऊ बाय कंपेअर जनरल फॉर्मच्या नुसार रिअरेंज करून घेऊयात. 6x चा स्क्वेअर नंतर हे प्लस x इकडे आल्याच्या नंतर मायनस x मायनस 2 इज इक्वल टू 0. आता झालं क्वाड्रेटिक इक्वेशन. बाहेरचे जे दोन घटक आहेत त्यांना काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 6 मल्टिप्लाय बाय 2 मायनस 2 सायदुने 12 आणि प्लस मायनस मायनस असे दोन फॅक्टर बघायचे. जर मल्टिप्लिकेशन 12 असेल आणि ऍडिशन म्हणजे या मधला नंबर जो की आहे -1, तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, 4 त्रिक 12. काय माहिती आहे, 4 त्रिक 12. आता जर का आपल्याला याला -12 करायचं असेल तर कोणत्या एका नंबरला मायनस साइन दिलं, काय केलं, मायनस साइन दिलं, तर आपण मोठ्या नंबरला मायनस साइन देऊ. -4 मल्टिप्लाय बाय 3 दॅट इज -12 आणि -4 प्लस -3 दॅट इज -1. वाटलंच तर करून बघा, नसेल करणं होत तर थर्ड लेक्चर व्हिडिओ आपला ऑलरेडी अपलोडेड असेल आहेच, त्याच्यावरती जा आणि हे कसं होतंय हे एकदा एक्सप्लेन बघून घ्या. मग आपल्याला इथं 6x चा स्क्वेअर याचे दोन फॅक्टर कोणते बनतायत, एक -4x आणि एक +3x असे दोन फॅक्टर बनतात. कारण यांचं वापस सॉल्व्ह केल्याच्या नंतर वापस -x येणार आहे. -2 इज इक्वल टू 0. या दोन मधून कॉमन काढायचं, या दोन मधून कॉमन काढायचं. या दोघांमध्ये 2x दिसतात आपल्याला, मग 2x कॉमन काढले, मध्ये कोण राहिलं, हा x राहिला -4x मधून 2x कॉमन काढले, राहिले 2 आणि इथं प्लस, याच्यात कोण कॉमन काढता येतो आपल्याला, 1 कॉमन काढता येतोय. म्हणल्याच्या नंतर मध्ये किती राहतात, एकच मिनिट, काहीतरी जम्बलिंग झाली, जम्बलिंग. हा 2x जर कॉमन काढले तर इथं 3x राहायला पाहिजेत. काय राहायला पाहिजेत, मध्ये 3x राहायला पाहिजेत. का तर बेत्रिक 6. आता हे मला कशावरून कळालं, कारण इथं तर मध्ये 3x वजा 2 राहायला लागले आणि इथं मध्ये 3x वजा 2, इथं किती राहायला लागले, 3x वजा 2 आणि इथं किती होते, 2x वजा 2 होते. मग हे मधलं वेगवेगळं येत होतं. मग त्याच्यावरून मला काय कळालं, कुठेतरी गडबड झाली. ओके, सो मधले हे दोन सारखे आले म्हणजे आपलं काहीतरी बरोबर चाललंय. मग इथं 3x वजा 2 एक वेळेस लिहायचे, 2 वेळेस होतं ते एक वेळेस लिहायचं आणि हे बाहेरचे एक वेळेस लिहायचे. 2x अधिक 1 बरोबर 0. दोघांना सेपरेट 0 देऊन टाकायचे. 2x अधिक 1 बरोबर 0 आणि 3x वजा 2 बरोबर 0 देऊन टाकले दोघांना 2 0. आता x बरोबर हे 1 पलीकडे गेले वजा 1 भागिले 2 आणि हे 1 बरोबर वजा 2 पलीकडे गेले अधिक 2 भागिले 3. अशा पद्धतीने दोन्ही x चे रूट निघले. आता हे 7th क्वेश्चन मध्ये बघूयात कसं करायचं. 7th क्वेश्चन मध्ये आय थिंक ऑलमोस्ट काही बदल करायचा नाही, डायरेक्ट याचा एक मिनिट, हे रूट 7 आहे बरं का, डायरेक्ट पूर्ण रूट नाही, रूट 7 ला फक्त. हा ओके, सो तसंच आहे ना, आय थिंक माझ्या मते तरी तसंच आहे. ओके, हा तसंच आहे. आता काय करायचं, याला स्क्वेअर राहायला द्यायचा. सो याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं, तर रूट 7 मल्टिप्लाय बाय 5 रूट 2, रूट 7
मल्टिप्लाय बाय 5√2 √7 नाही रे, इथं √2 आहे. √2 बघा, या असं मिस्टेक होती, लिहिण्यात पण मिस्टेक व्हायला लागली मला, कारण सकाळपासून कंटिन्युअस लेक्चर व्हिडिओ बनवत आलो. आतापर्यंत कमीत कमी 3 तासाचं लिनियर इक्वेशन तयार केलं आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या 4थ्या लेक्चर पर्यंत पोहोचलोय. ओके, सो आता इथं 2 असणार आहे, 5 × √2. आता हे बघा, इथं √2 ला इथं काय असतो, काही नाही म्हणजे 1 असतो. 5 मल्टिप्लाय बाय 1 इट इज 5 आणि मल्टिप्लाय बाय √2 × √2 2, 5 2 जा 10. आता हे कसं आलं, ज्या वेळेस 2 √2 × √2 हे किती होतात, 2 होतात. मग 2 ला आपण वापस काय लिहू शकतो, √2 आणि √2 याचं मल्टिप्लिकेशन 2 असतं. ओके, आता हे याच्या समोर जर 2 आणि याच्या समोर पण 2 असतील तर √2 चे किती आहेत, इथं 2 आहेत. मग इथं ऑलरेडी होतंय √2 × √2 आणि याच्या समोर पण किती असणार आहे, 2, म्हणजे √2 × √2. या √2 चं 2 मल्टिप्लाय बाय 2 दॅट इज 4, म्हणजे एकूण एक तेच पडतंय. म्हणून √2 × √2 2 आणि त्याच्यासोबत 5 कसं आहे मल्टिप्लाय आलाय, ते आपण काय केलंय, मल्टिप्लिकेशन करून घेतले डायरेक्टली. ओके, आता असे 10 चे 2 फॅक्टर बघायचे ज्याचं मल्टिप्लिकेशन 10 आलं पाहिजे. 10च का, ओके 10च आलं पाहिजे आणि ऍडिशन 7x आलं पाहिजे. मग 5 × 2 10 होतात, हे जर मल्टिप्लिकेशन 10x येते आणि ऍडिशन 7x येते. डायरेक्ट सॉल्व करायला घेऊ, √2x चा स्क्वेअर प्लस 5x मायनस प्लस 2x प्लस, ओके, प्लस 2x प्लस 5√2 इज इक्वल्स टू 0. या दोघांमधून कॉमन काढायचा, या दोघांमधून कॉमन काढायचा. आता त्या दोघांमधून कोण कॉमन निघतंय बघा बरं, x कॉमन निघतोय, x कॉमन निघतोय. मग मध्ये कोण राहिला, जर एकच मिनिट तसंच दिलंय का तुमच्या टेक्स्टबुकच्या नुसार, हा x कॉमन काढला. मग x जर कॉमन काढला तर मध्ये राहिला √2x प्लस 5. ओके, आणि याच्यातून कोण कॉमन काढलाय, याच्यामधून √2 कॉमन काढलाय त्यांना, म्हणजे ऑलरेडी टेक्स्टबुक मध्ये दिले √2 कॉमन काढलाय. मग √2 कॉमन काढल्याच्या नंतर मध्ये किती राहिले, मध्ये नक्कीच हे बघा, एक लक्षात ठेवा, हे √2 कॉमन काढलाय तर ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कधी पण सेम असते, म्हणून इथं √2 प्लस √2x प्लस 5च राहणार आहे, √2x प्लस 5च राहणार आहेत. मग हे दोन सारखेच म्हणल्यावर हे एकदा लिहायचं √2x प्लस 5 आणि हे बाहेरचे दोन एकदा x प्लस √2, इथं प्लसचं साइन आहे, इज इक्वल्स टू 0. x प्लस √2 इज इक्वल्स टू 0 आणि √2x प्लस 5 इज इक्वल्स टू 0. मग x विल बी इक्वल्स टू मायनस √2 आणि याच्यात x विल बी इक्वल्स टू 5 अपॉन √2, ते पण मायनस मध्ये. अशा पद्धतीचे दोन आपल्याला काय होतात, भेटून जातात. काय अवघड काय, याच्यामध्ये एकदम इझी आहे. हा, तर त्याच्यानंतर याच्यामध्ये काय करायचं, आन्सर मध्ये लिहायचं, ओके √2 आहे 3 आणि हे 2 दॅट इज 3 × 6 चे असे दोन फॅक्टर बघायचे की जसं ज्याचं ऍडिशन √2 यायला पाहिजे आणि 2√6 यायला पाहिजे. √6 × √6. हा, हे बघा, मग काय भेटतं आपल्याला, √6 × √6. आता एक मिनिट, हे थोडंसं टफ आहे आणि एक्झाम मध्ये ऑलमोस्ट सारखंच येतं, म्हणून एकदम बारीक लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, 8वा क्वेश्चन आहे हा, एकदम बारीक लक्ष द्या. आता 3x चा स्क्वेअर आहे असा लिहून घेतला, मायनस 2√6x प्लस 2 विल बी इक्वल टू 0. या नंबरचा आणि या नंबरचं मल्टिप्लाय करा, काय येतंय, 2 3 जा 6. आता असे दोन फॅक्टर बघायचे की त्याचं मल्टिप्लिकेशन 6 असलं पाहिजे आणि त्याचं ऍडिशन जे आहे ते किती असलं पाहिजे, 2√6 का मायनस 2√6, तर मायनस 2√6, म्हणजे प्लस मायनस मध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. ओके, ही गोष्ट कळाली. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की √6 मल्टिप्लाय बाय √6 हे किती होतात, 6 होतात आणि √6 प्लस √6 हे 2√6 होतात. मग इथं जर आपण घेतलं √6 आणि √6 तर नक्कीच दोन फॅक्टर तयार व्हायला लागले. बट एक कंडिशन आहे, इथं -2 पाहिजे. मग या दोन्हीला जर मायनस केलं तर मायनस मायनस ऍडिशन, मायनस मायनस ऍडिशन आणि मोठा नंबर याच्यात कोणी दोन्ही सारखेच आहेत म्हणून इथं मायनस साइन येईल. आणि इथं मग इथं मायनस घेतले म्हणल्यावर याला पण मायनस मध्ये जाईल ना, मायनस मायनस
मग -√6 आणि -√6, √6 इंटू √6 6 आणि मायनस मायनस ऑलरेडी प्लस, मग ऑलरेडी आपल्याला कळलं -√6 आणि -√6 हे दोन काय त्याचे फॅक्टर आहेत. एवढं सोपं आहे, काहीच लॉजिक लावायची गरज नाही, थोडं लॉजिक लावायची गरज आहे ऑलमोस्ट. ओके, सो त्याच्यानंतर बघा आता 3x चा स्क्वेअर -√6x आणि -√6x प्लस 2 इज इक्वल्स टू 0. ओके, हे झालं आताशी आपलं इक्वेशन. याच्यामधून एक कॉमन काढायचं, याच्यामधून एक कॉमन काढायचं. आता कॉमन काढण्यासाठी ओके, कॉमन काढण्यासाठी किंवा आपण याला असं लिहू शकतो, एक गोष्ट करू शकतो की याला आपण नाही, हे आहे असं ठेवलं, 3x चा स्क्वेअर आहे असं ठेवला. या -√6 ला आपण असं लिहू शकतो -√2x मल्टिप्लाय बाय √3x, बरोबर आहे. 3 इंटू 2 6 आणि x मायनस √2x इंटू √3x आहे. ओके, म्हणजे काय केलं, फक्त ह्या √6x ला अशा पद्धतीने लिहून घेतलं. ओके, आणि प्लस 2 आहे असं लिहून घेतलं. आता काय करता येईल आणखी याच्यामध्ये, आपल्याला काय करता येतं आणखी, म्हणजे हे मेन मोठा मायनस साइन आहे. ह्या 3x स्क्वेअर ला आपण काय करू शकतो, 3x स्क्वेअर ला आपण √3x गुणिले √3x लिहू शकतो. ओके, इथं एक गोष्ट लक्षात ठेवा की एकच x लिहावं लागेल, कारण x इंटू x x चा स्क्वेअर असतो, मग इथं काय करावं लागेल, एकच x लिहावं लागेल, बरोबर आहे. तर मग याला पण काय करावं लागेल, 3x √3x इंटू √3x असं लिहू शकतो आपण. या √3x स्क्वेअर ला कसं, √3x इंटू √3x दॅट इज √3x चा स्क्वेअर. त्याच्यानंतर बाकीचं जे आहे तसं -√2 इंटू √3x मायनस √2 इंटू √3x प्लस, आता ह्या 2 ला आपण काय करू शकतो, √2 इंटू √2, म्हणजे इथं काय केलं आपण, अगोदर सगळ्या टर्म रूट मध्ये टाकून घेतल्या. आता या पहिल्या 4 याच्यामधून एक कॉमन काढायचा आणि या दुसऱ्या 4 याच्यामधून एक कॉमन काढायचा. काय काढायचा कॉमन, एक कोणताही कॉमन काढायचा. मग पहिल्या याच्यामधून काय काढला आपण कॉमन, x काढला जर कॉमन तर काय होतंय, √2 इंटू √2. एकच मिनिट, कसं आहे आन्सर काय याचा, कारण हे जर असं टफ, याला स्टार पण केलेला आहे. ओके, याला काय केलाय, स्टार, म्हणून हे चुकू देणं इज नॉट पॉसिबल. एक मिनिट. जर हे स्क्वेअर आहे म्हणल्याच्या नंतर स्क्वेअर इंटू x √3, याच्यात काय कॉमन काढावं लागेल, याच्यामध्ये जर √3 कॉमन काढला, √3x जर कॉमन काढला, ओके, इथं स्क्वेअर द्यावा लागेल. तेच म्हणतो काहीतरी मिस्टेक झाली, त्या फर्स्टला फक्त स्क्वेअर द्यावा लागेल. तर मध्ये काय राहतात, √3 कॉमन काढला तर याच्यातला √3x राहिला आणि याच्यातून -√2 राहिले. यात ही पूर्ण एक टर्म आहे. ओके, याच्यातून √2 राहिला आणि याच्यामधून कोण कॉमन घ्यावं लागेल आपल्याला, ओके, -√2 जर कॉमन घेतला तर मध्ये काय राहतात, √3x, हा √3x राहिला आणि या दोघांमधून √2 कॉमन गेला तर एक √2 राहिला आणि हे मायनस बाहेर कॉमन घेतला म्हणजे प्लसचं काय होईल, मायनस होईल आणि हे ब्रॅकेट क्लोज. कळलं काय केलं इथं. याच्यामध्ये बघा सेपरेट सुटसुटीत करून घ्या. 3x स्क्वेअर ला आपण काय केलं, 3x स्क्वेअर ला √3x स्क्वेअर इंटू √3, √3x स्क्वेअर इंटू
3 एक मिनिट हा स्क्वेअर मध्ये नाहीच आहे म्हणून इथं एक्स घेऊन जमत नाही. हा तर √3x² मल्टिप्लाय बाय √3 म्हणजेच 3x स्क्वेअर होतो मायनस ही आहे अशी टर्म आणि याला √2 केलं. आता या पूर्ण याच्यातून हे या मायनसच्या अलीकडे एक आहे आणि तिकडे एक आहे. मग याच्यातून √3x कॉमन घेतला तर मध्ये कोण राहिला याचा एक √3x राहिला. हा √3 तर बाहेर आलाच आणि √2 एक कॉमन राहिला. याच्यातून पण √2 कॉमन घेतला मायनस साइन आहे म्हणून मध्ये √3x राहिला आणि या प्लसचं काय झालं मायनस √2 एक मध्ये राहिला. ओके आता तुम्ही म्हणता हे पण √2 हे पण √2 बाहेर का घेतलं नाही तर हे बघा ही पूर्ण एकच टर्म आहे. मग या पूर्ण एका टर्म मधून एक जर बाहेर घेतला तर एक मध्येच राहतोय अशी गोष्ट आहे. सो हे दोन सारखे हे लिहून घ्या √3x मायनस √2 आणि √3x मायनस √2 म्हणजे एकच आलं बघा. मग इथं x बरोबर √2 अपॉन √3 आणि याच्यात x बरोबर √2 अपॉन √3. काय अवघड आहे का? एकदम इझी. हा जर हे क्लिअर नसेल तर कमेंट मध्ये सांगा की सर प्रॅक्टिस सेट 2.28 क्वेश्चन मला क्लिअर नाही किंवा कोणता क्वेश्चन क्लिअर नाही त्याच्यावरती सेपरेट एखादा लेक्चर व्हिडिओ आपण घेऊया. ओके तर याला रफ करू. मी कमेंट नक्कीच वाचेल. जर काही क्लिअर नसेल तर नक्कीच कमेंट करा. हा तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. जे महत्वाचा हा होता स्टार केलेला आहे उलटा कशात टेक्स्ट बुक मध्ये म्हणजे एक्झामला 100 नाही 1101% सुद्धा येऊ शकतो. त्यानंतर बघा 9th क्वेश्चन लिहून घेऊ अगोदर. काय 9th क्वेश्चन 2m मध्ये m वजा 24 आणि बरोबर 50. त्याच्यानंतर दुसरं काय 25m चा स्क्वेअर बरोबर 9. तिसरं 7m चा स्क्वेअर बरोबर 21m आणि चौथं काय चौथं m चा स्क्वेअर वजा 11 बरोबर 0. चौथंच म्हणतोय 12 11 10 9. ओके एक एक सॉल्व करूया. सो पहिल्यांदा याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवावं लागेल आपल्याला. 2m मल्टिप्लाय बाय m 2m चा स्क्वेअर मायनस 2m इंटू 24 4 1 4 4 2 8 2 2 4 48m बरोबर 50. मग 2m चा वर्ग वजा 48m वजा 50 हे 50 इकडे आले 50 बरोबर 0. आता 50 दुने 100 आपण 100 घेतले 100 चे असे दोन हे काढायचे जसे की मल्टिप्लिकेशन 100 आणि ऍडिशन किती आलं पाहिजे 48m मायनस 48m आणि मल्टिप्लिकेशन 100m आलं पाहिजे. मग आपल्याला एक गोष्ट माहिती आहे 25 50 दुने 100 किती 50m गुणिले 2m 50 दुने 100. आता जर का 100m आणायचे म्हणल्याच्या नंतर प्लस मायनस मायनस. ओके काय होतंय प्लस मायनस मायनस या 50 ला जर का मायनसचं साइन दिलं तर 50 गुणिले 2 100 आणि प्लस मायनस मायनस आणि 50 मधून 2 मायनस झाले तर वजा 48 कारण मोठ्याला मायनसचं साइन आहे. ओके मग 2m चा वर्ग वजा 50m अधिक 2m वजा 50 बरोबर 0. या दोन मधून एक कॉमन काढायचं या दोन मधून एक कॉमन काढायचं. याच्यातून काय कॉमन काढलं 2m कॉमन काढला मध्ये काय राहिला m वजा 50 राहिले मध्ये 50 कसे राहतील मध्ये. ओके याच्यातून 2m कॉमन काढलेत म्हणल्याच्या नंतर ह्याचा पण अर्धा भागी 2 ने याला डिवाइड करावं लागेल तर क्वेश्चनला राहतो 25 आणि याच्यामधून काय काढला प्लस 2 बाहेर काढला कॉमन काढला तर मध्ये काय राहिले m मायनस 25. ओके मग हे m मायनस 25 हे m मायनस 25 एकदा लिहू आणि हे बाहेरचे एकदा 2m प्लस 2 इज इक्वल्स टू 0. 2m प्लस 2 बरोबर 0 m मायनस 25 बरोबर 0. एका m ची व्हॅल्यू काय आली मायनस 2 अपॉन 2 आणि एका m ची व्हॅल्यू किती आली प्लस 25 अँड दिस इज आवर फायनल आन्सर. ओके इज इट क्लिअर? एकदम सोपं साधं सरळ आहे. एकच मिनिट. हा काहीच अवघड नाही.
काय चुकतंय का आपलं? हा, एक मिनिट. याला आणखी एक गोष्ट करू शकतो. 2 1 जा 2, 2 1 जा 2, m विल बी इक्वल्स टू -1. हे करा, हे विसरलो होतो मी. ओके, आणखी आहे बराचसा वेळ. सो याच्यामध्ये आपले बाकीचे 3 क्लिअर होऊन जातील. आता हे बघा, इथून पुढे थोडंसं डोकं चालवायचंय. काय 25m चा स्क्वेअर, 25m चा स्क्वेअर बरोबर 9. आता तुम्ही याला असं करू शकता, टेकिंग स्क्वेअर रूट. आता याला 5m चा होल स्क्वेअर लिहू शकता. 5m चा होल स्क्वेअर लिहू शकता. एक मिनिट, त्याला 5m चा होल स्क्वेअर लिहायची काय गरज आहे? 25m चा होल स्क्वेअर आहे ऑलरेडी. 25m चा स्क्वेअर बरोबर बरोबर 9, 3 त्रिक 9, 3 चा होल स्क्वेअर लिहू शकता. याला काय लिहू शकता? असं लिहू शकता. हे 3 इकडे आणा. 25. आता तुम्ही म्हणता सर तुम्ही चिटिंग करायला लागला. तर बरं, हे असंच सॉल्व्ह करायचं, याला काही पर्यायच नाही. ओके, आता हे 3 स्क्वेअर इकडे आल्यावर -3 चा स्क्वेअर बरोबर 0. a मायनस बी, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू a प्लस बी आणि a मायनस बी, म्हणजे 25m प्लस 3 आणि 25m मायनस 3 बरोबर 0. आता हे काय वापरलंय आपण इथं? a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू a प्लस बी आणि a मायनस बी. या पद्धतीचं वापरलंय. डायरेक्ट आपल्याला भेटलं एक m किती भेटला मग दोघांना सेपरेट 0 दिल्यावरती -3/25 आणि एक m किती भेटला आपल्याला 3/25. ओके, काय अवघड आहे का? एकदम इझी क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर बघू आपण पुढचा. 7m चा स्क्वेअर, 7m चा स्क्वेअर बरोबर 21m असे. ओके, सो आता इथं काय करता येईल आपल्याला? 7 त्रिक 21 होतंय म्हणल्याच्या नंतर 21 ला काय करता येईल? 21 ला एकच मिनिट. काय करता येईल याला? ह्याला जर असं केलं आपण डिवाइडेड बाय 7, ह्याला पण डिवाइडेड बाय 7 आणि याला पण डिवाइडेड बाय 7, म्हणजे डिवाइड बोथ बाय 7 दोन्हीकडे डिवाइड केलं. मग आपल्याकडे काय राहिलं? m चा स्क्वेअर बरोबर 3m. m चा स्क्वेअर बरोबर 3m. हे 3m इकडे घेतले, m चा स्क्वेअर वजा 3m अशा पद्धतीचं काहीतरी राहील. याला काय करता येतं आणखी आपल्याला? याला काय करता येतंय? पाय दुखायला लागला आता बऱ्यापैकी. ओके, सो याच्यामधून आपण m कॉमन घेऊ शकतो. m कॉमन घेतला तर मध्ये काय राहतं? m वजा 3. ओके, m वजा 3. मग फायनली m वजा 3 बरोबर 0 आणि m बरोबर 0. एका m ची व्हॅल्यू किती आली? 3 आणि एका m ची व्हॅल्यू 0. गेली. काहीच अवघड नाही. राहिला सायला लास्टचा क्वेश्चन. मार्कर मध्ये पण इंक संपल्यात आता. m स्क्वेअर. आता याला आपण एक गोष्ट करू शकतो, रूट m द होल m स्क्वेअर तर ऑलरेडी आहे ना. हे m चा स्क्वेअर आहे, याला याच्यासारखं करायचं. कुणासारखं? ह्याच्यासारखं. मग वजा 11 आहे. मग याला काय करू शकतो आपण? वजा रूट मध्ये होल द स्क्वेअर. रूट 11 होल द स्क्वेअर म्हणजे रूट कॅन्सल राहून जाऊन फायनल व्हॅल्यू 11 ची येणार आहे. ओके, हे रूट आणि हे कॅन्सलच होणार आहे. म्हणून हे लिहिलं काय नाही लिहिलं काय काय परिणाम पडत नसतो. तुम्ही म्हणता कुछ भी, अरे बाबा तिथं कुछ बीच करावं लागते. मग a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, मग काय भेटेल आपल्याला? m प्लस रूट 11 आणि m मायनस रूट 11. सो एका m ची व्हॅल्यू भेटली रूट 11 आणि एका m ची व्हॅल्यू भेटली मायनस रूट 11. काहीच अवघड नाही. ह्यात फंडाच लावायचा नाही. काय करायचं होतं? फक्त या 11 ला रूट मध्ये टाकून स्क्वेअर द्यायचा होता. काय करायचं होतं? रूट मध्ये टाकून स्क्वेअर दिला म्हणजे हे स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होणार होते. अशा पद्धतीने तुमचा जो प्रॅक्टिस सेट 2.2 आहे हा पण या क्वेश्चन सोबत फिनिश झालेला आहे.
सो लेक्चर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर नक्की करा. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये 2.3 आणण्याचा प्रयत्न करत. सो आजच्यासाठी एवढंच. गुड बाय फ्रेंड्स.